त्या मंडळीने बघा काजीची जरा ब्याण्णव करत होते आणि म्हटलं एवढा का मोळा दगड कसं दिसतं म्हटलं बघले तर म्हटलं कासवा ते खगरो कासव म्हणतात आणि जिवंत तो आता त्यांनी मान आतमध्ये टाकले ना बघूया थोड्या वेळानं तो आपली हालचाल चालू करतो तो पण ते कासव असे आपण आता बघलो तर पाण्याशिवाय पण ते आता असे जमिनी पण राहतात असे पण आता इलं होते नदीवर म्हणजे आमची जमीन आहे त्याच्या खाली नदी आहे आणि आता कासव मी ते हाणलेलं आहे त्या काताला बघा पूर्णपणे ते मान आणि या आतमध्ये घेतलं ना आता मी त्याला नदीत सोडतोय तर बघा तुमका दाखवतोय मी आता कसं पळत तो पाण्यात गेल्यावर आणि पाठी आमची नदी आहे बघा तुम्ही ही नदी बघू शकता ही नदी इली आहे ती नांदगाववरना आणि मिळतं आचऱ्याच्या समुद्राक आणि ते मोठमोठे कोंडी आहेत ना ते खूप पाणी असतं तर आणि ह्यासाठी पूर्ण असं एकदम खडकाळा आता वासवाक मी नदीत सोडतोय बघा त्यांनी चाल केला ना आता तर म्हटलं त्याची खूप पाळण्याची कोशिश झाली त्याची तर मंडळीनं अवस्था बघू शकतात काय होता ती एकदम म्हणजे घाम आणि जेव्हा आपण शेतात काम करतो त्या अवस्था अशीच असा शेतकऱ्याची कारण खूप मेहनत घेऊची पडता तर आज तुमका मी जी व्हिडिओ बनवते ती माझ्या म्हणजे काय काय मी लागवड करणार शेतीत म्हणजे झाडा म्हाका जास्त करून झाडा म्हणजे लागवड करूची आवड आहे जास्त करून म्हणजे काजू आंबे माड परत केळी मिरी असं काय नाही का म्हाका आता जास्त करून आवड म्हाका अशी झाडा लागवडीच असता आणि त्याच्यातच मला जास्त करत होतं त्याच्यासाठी मी आता काम सोडले सध्या म्हटलं थोडं ब्रेक घेऊया कामात आणि आपण थोडी झाला लागवड करून ठेवूया मग तो आपलं कोणी हिशेदार येऊन खाऊन दे किंवा काय करून दे पण तो आपलं आपण काम करत जायचं कारण जर आपण हिशेदाराची वाट बघलो तर तो आपल्या काय मदत करू शकत नाही तो सोडत विषय पण त्या वडिलोपार्जित जी जमीन ठेवल्याने आपल्या वाढवल्याने त्याच्यात तरी आपण काहीतरी सोना पिकवचा किंवा त्या मातीतनं आपल्या काहीतरी सोना उगवचा तो आपण एक विचार करायचो कधी पण आणि आपण आपल्या कामाक लागायचा तर आज मी तुमका केळीची लागवड चालू आहे माझी सध्या आणि ती आज मी वेगवेगळ्या पद्धतीची केळी लागवड करते सध्या ती म्हणजे एक याची भाजीची केळी लोखंडी केळी म्हणतात ती लागवड करते सध्या थोडी आणि हजारी केळी परत वेलची केळी म्हणजे छोटी असतात ती केळी म्हणजे वेगळ्या पद्धतीचे केळीची जाती आहेत परत ती वसईची केळी अशी खूप जाती आहेत केळीच्या प्रमाणे तशी मी आता सगळ्या पद्धतीची थोडी थोडी केळीची लागवड करते परंतु आपल्या या जंगलात जास्त करून माकडांचा त्रास असता केळीसाठी आणि आता सध्या आमच्याकडे गवारेडे पण येते त्यामुळे जर गवारेडे जर ते चुकांत ज्या साईडला जर कधी फिरले तर ते काय करतात नाजूस करतात फुकटची म्हणजे ह्या काय नसतं त्यांना खाली फुकट तुमका झाडा बिडा असतात ती पाडून टाकली म्हणजे शेतकऱ्यांना फुकटतो तो त्रास देतात आणि काय नाही आणि जर माकडांकडे जर तुम्ही जर बघितलं तर तुमका केळी जेव्हा धरतात तेव्हा ते डायरेक्ट त्यांना खाऊक चालू करतात ते केळी म्हणजे कच्ची असली तरी ते साधारण चावण टाकणार ह्या करणार मग त्याच्यासाठी म्हणजे सहसा म्हणजे माकड आता पावसात त्यांचं लक्ष नसतं तेवढं त्याच्यामुळे माका असे जेव्हा पाऊस संपताना तेव्हा थोडेफार गड मिळून जातात म्हणजे केळीचे म्हणजे केळी मिळून जातात थोडेफार मग आपण फक्त एवढंच विचार करतो की आपण जरी आपल्या केळी खूप पाणी लागतं आणि तेवढा म्हणजे इंजन लावणं त्याचं परत लाईट बिल ह्या सगळं खूप मोठा प्रमाणात खर्च असतो तो आणि परत ती बाजारात विकूक जायचं लागतं तो पण विषय असा म्हणजे त्याच्यात पण आपलं दिवस जातात आपण एक असं एवढंच विचार करतो की जेव्हा जून महिन्यात केळी लावायचे आणि ऑक्टोबर महिन्यात त्याचा उत्पन्न आपल्याला साधारण मिळत याची अपेक्षा करायची फक्त कारण वांढरांपासून जर काय राहुला तर म्हणजे माकडांपासून एवढंच विचार आपण करतो तर आता मी तुमका केळी ज्या लावले ना ते दाखवते कसे लावले ते आणि खूप म्हणजे साफसफाईच करणं तो पण खूप एक मेहनतीचाच भाग आहे तो जंगलातलो कारण खूप रान असं वाढतं पावसात एकदम अवश्य झाडं असतं ती तर आता मी तुमका केळीची जी झाडं लावले ना ती दाखवते ते बघू शकता तुम्ही केळीची लागवड ही हजारी केळी आहे ती सर्व लावली आहे सर आणि आता हे 2 नवीन कोंब लावले मी ते लोखंडी केळी म्हणजे जे भाजीची केळी आहेत त्याच्यासाठी वापरतो जास्त करून आणि खूप असे झाड असतात एकदम आणि अशी वेगवेगळ्या जातीची मी केळी लावते आता चालू का माझं काम
आणि त्यासाठी पण तुम्ही एक बघू शकतास थंय पण लावून ठेवले थोडे 10 कोंब त्याच्यावरती परत लावलं आहे. टोटल ह्या वर्षीचा माझा टार्गेट हा तर तो 400-500 केळी लावतो टार्गेट हा. म्हणजे लावून सोडायचं म्हणजे काय जरी तुमका पावसात जरी उन्हाळ्यात पाणी नाही घातलं गेलं तरी केळीचे कोंब आतमधनं जिवंत असतात. आणि नंतर पाऊस पडला तर ॲटोमॅटिक असे कोंब मोठे होतात. आणि जर तुम्ही ऑक्टोबर महिन्यात येईल असं तुमका एक दुसरं गड ऑटोमॅटिक मिळून जाणार केळीचं. म्हणजे आपल्याला फक्त काय टोपून ठेवायचं असं विचार जास्त करायचो. तर म्हणजे काय ही लावली आता ती मी भाजीची केळी लोखंडी केळी म्हणते ते का. आणि ही हजारी केळी आहेत म्हणजे जे का एका गाडाक जवळजवळ 10-12 डझन तरी मिळू शकतात केळी. अशा पद्धतीची केळी आहेत. आणि थोडे लावलं आहे. परत ह्या सगळ्या जंगलच झाल्या सगळीकडे. आता परत साफ करूया. आता हे आमचे असे माड आहेत 7-8 तरी जगल्यात आणि त्याका पण खूप खत घालणं या करणं धरतात पण ते काय नाही का खूप पाणी पण लागतं खत घालूचं लागतं सगळी गोष्टी आहेत. त्यामुळे सगळ्या गोष्टी विचारात घ्यायच्या पडतात आणि तेव्हाच ह्या मेहनत करतो आम्ही पण जाऊन दे म्हटलं कधी मिळतील तेव्हा मिळतील आपल्याक त्या परत वरती लावलं आहे. आणि आता परत माझं हा काम आहे प्लॉट परत आता पूर्णपणे साफसफाई करतो काम चालू आहे. पण मजुरीदार पण घालू पडतील नुसतं एकटॅक म्हणजे कसं जास्तीत जास्त आपण किती आपले पण कॅपॅसिटी असतात ते जास्तीत जास्त आपण काम म्हणजे नाही करू शकत दिवसभरात. त्यामुळे सगळ्याच शक्य होत नाही पण आपल्याला जेवढा शक्य होतं तेवढा मी करत असतोय. तर मंडळी केळी लागवडीचा एक फायदा म्हणजे मी गणपतीत ही आपली केळीची पानं मिळत नाही म्हणजे तर आपल्याला इझिली असे आपल्या स्वतःचे केळी असले तर आपण कधी पण नेऊ शकतो काढून. कारण 11 दिवस गणपती असले तर 11 दिवस गणपतीची केळीची पानं लागतात मग आपण ती केळीची लागवड केली आहे आणि पानं पण वापर होता गणपतीत त्यांचं किंवा असे कधी पण बाकीच्या दिवशी.